मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपली मित्रांना किंवा आपले जे पालक बांधव आहेत त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मी या चॅनलवर आपल्याला वेगवेगळ्या विषय घेऊन आपल्याला शेळीपालनाविषयी माहिती देत असतो. तर आज असाच एक मी व्हिडिओ घेऊन येत आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपण जे शेळीपालन करतायत तर त्या शेळीपालकांची आपण थोडीशी त्यांना विचारून त्यांच्याकडून सर्व जाणून घेऊया की शेळीपालनाचं गणित काय, कशा पद्धतीने हा व्यवसाय चालतो, हे सर्व माहिती आपण विचारूया. सर नमस्कार. आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव आबा अण्णासाहेब शेडवाळे. बरं, आपण सर राहायला चिंचवडमध्ये. बरं, आपण हा शेळीपालन व्यवसाय आपण किती वर्षापासून करताय? ते कमीत कमी 30-40 वर्ष झालं. 30-40 वर्ष झालं तुम्ही स्वतः व्यवसाय करताय? बरं, आता ह्या ज्या शेळीपालन आहे आपलं, आता टोटल एकूण किती शेळ्या आहेत? 14 शेळ्या आहेत. बरं, त्याच्यामध्ये बोकड किती आहेत? मोठी 2 आहेत, बारकी 2 आहेत, म्हणजे टोटल 4 बोकड आहेत. बरं, ते सर्व ह्याच्यातलेच आहेत की वेगळे खरेदी केलेले आहेत? नाही ह्यातच तयार झालेले आहेत. पिल्लू तयार केलं. बरं, आता मला सांगा सर, तुम्ही हे सुरुवात करताना किती शेळ्यापासून केली होती? 1 पिल्लू होतं. बरं, एका पिल्लावर मी असं हे धंदा वाढवलं. होय. बरं, तुमची म्हणजे आता हे तुम्ही बाहेर सर्व तुमचं पारंपरिक पद्धतीने सर्व बाहेर चारता ना? होय. काय किती वाजता, म्हणजे सकाळ काय टायमिंग असतं? सकाळी 10 ते संध्याकाळी 6. 10 ते 6 दिवसभरच वेगळ्या ठिकाणी जाऊन चारून आणून हे करायचं. बरं, मग आणि घरी मग काय घालता? आणि घरी याला मोठ्याच काय नाही, बारक्याच जरा खाद्य घालायला लागतं. बरं, काय घालता? मका, गहू, आपल्याला काहीतरी घरी जे कडधान्य आहे ते आपण घालता. बरं, आपल्या हा जो व्यवसाय आहे शेळीपालनाचा, हा तुम्हाला तुमचा पारंपरिक पद्धतीनं आहे की म्हणजे वडलोपार्जित पण हाच आहे? बरं, आता प्रश्न असा येतो की जे नवीन शेळीपालन करणार आहेत तर त्यांना या व्यवसायाबद्दल तुम्ही काय सांगणार? कसा आहे व्यवसाय हा? व्यवसाय हा आपलं चारा पाहिजे चांगला, बरोबर, आणि पाणी पाहिजे, बरोबर, आणि ते जरा काहीतरी धान्य घालायला लागतं, कडधान्य किंवा खुराक म्हणतो आपण. बरं, आता मला हे जर तुम्ही शेळीपालन करताय तर ह्याचं विक्री कसं करताय? विक्री माल बघून म्हणजे 9, 10, 11 असं 1000 की 9 महिन्याची झाल्यानंतर विकताय? नाही, जरा 4-5 महिन्यात तयार व्हायला पाहिजे. बरं, मग आपला धंदा पुढे वाढवता येते. बरं, म्हणजे शेळ्या ठेवता आणि बोकड विकता का असं काही नाही? नाही, बोकड पाहिजे कायम साहेब. आपल्या शेळीपालनामध्ये बोकड कायम ठेवला पाहिजे तो, कारण त्याच्यामुळे प्रजनन होत असतं, उत्पत्ती होत असते, तर ते भांडवल आपल्याला तयार करण्यासाठी. बरोबर. तर हे हा एक की पॉईंट सांगितला तुम्ही अनुभवाचा. आता मला सांगा, हे विक्री तुम्ही बाजारात करता काय आपल्या ओळखीच्या लोकांना करता काय? खाटी लोक काय घेत नाही, घरगुती येतात, तुमच्या घरात येऊन खरेदी करून जातात? हो. बरं, तुम्ही मग कसं वजनावर देता काय? वजनावर नाही, नगावर देता? नाही, हाय तसं अखंड नगावर म्हणतो आपण. बरं, तसं हा व्यवसाय आता तुम्ही करताय तर तुम्हाला साधारणतः एक वर्षाकाठी किती असं राहू शकतं जर व्यवस्थित केलं आपण? भांडवल ज्यादा असलं म्हणजे 40-50 हजार रुपये राहतात वर्षात. बरोबर. तर मित्रांनो, 4 माणसाचं कुटुंब चालतं याच्यावर. बरं. तर म्हणायचं आहे तुम्हाला की शेळीपालनाचा आपला घर संसार चालू शकतो चांगल्या पद्धतीने जर व्यवस्थित केलं तर. आणि विक्री ही आपल्याला गरज बघून आपण विक्री करता, म्हणजे आपली गरज आहे असेल तर मग विकायचं. आपलं काय तर कमी पडलं घरात बिरात, दवाखाना विकायचा आणि इकडं फगवायचं आणि परत इकडे उत्पत्ती करत राहते. बरं, आणि हे एक शेळीपालकांना महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे माज कसं तुम्ही हे करता, ओळखायचं? आणि हे नाही, माज ओळखा येत नाही, काय नाही. आपला बोकड वास घेतल्याबरोबर त्याला सोडत नाही.
बरोबर आहे. म्हणजे निसर्गाच्या पद्धतीने तुम्ही फलन करता, होय म्हणजे कायम कंटिन्यूस त्यांच्या कळपात बोकड ठेवता असतो. होय बरं बरं. म्हणजे माझ ओळखणं किंवा असला प्रकार आपण काय बघत बसायचं नाही, नाही, नाही. जे काही आहे ते निसर्गानं जे होईल ते होतं. हा आपलं सांगत आहे तेवढं सोडून द्यायचं, तुझं तो भरवते. बरोबर, हा असं आहे. हा चालेल. आणि आता मला सांगा, ह्याचे दुधाचं कसं करता? दुधाचा 2-3 पिल्ले टाकतात. हां, मग ते 3 पिल्ल्यातलं 1 किलो असतं ना, त्याला नेऊन धरून पाचवायचं. बरोबर. आणि 2 असते त्याने जरा लहान असतं बस जरा सांभाळायला लागते. हां हां. नाही, मला काय म्हणायचं आहे, तुमच्या आता तुम्ही म्हटला ह्या 14 शेळ्या आहेत, होय मग ह्याच्यातलं दूध काही निघत किती लिटर साधारणतः दुधाचं काय? आता दूध आत्ता काढले म्हणजे 4-5 लिटर निघते. बर, मग त्या दुधाचं काय करता? नाही पिल्ल्याने सोडतो. सगळं पिल्लांनाच देता काय? होय खायापुरते 1 लिटर काढायचा, बाकीचे पिल्ले पाचवायचं. मग ते भांडवल तयार साबूत राहायला लागतं. बरं, तुम्ही ह्या रूटला कायम असता? होय बरं बरं बरं. आणि तुम्ही म्हटला की जवळजवळ 35-40 वर्ष हा व्यवसाय करताय. होय बरं बरं. ते सकाळी 10 ते 6 म्हणजे नोकरी असल्यासारखं सर्व गोष्टी करता होय. व्यवस्थित. मग डबा घेऊन जाता काय सकाळी जेवून? नाही डबा असते. उशीर झाली म्हणजे डबा नेत नाही. हां हां. लवकर सोडलं तर खिशात ते 2 भाकरी बांधून खिशात टाकायचं आणि मग टाकायचं. बरं बरं. आता मग तुम्ही मला सांगा की डिलिव्हरी जी होते बाळांची, हा. ते कशा पद्धतीने असं काय अडतात किंवा असं काय होत नाही? नाही अडकतं ते. हां. मग ते जे पिल्लू टाकते ना त्याला व्यवस्थित पिल्लू काढायला लागलं खाली पाडून. व्यवस्थित त्याची हे करावं लागतं, हां. डिलिव्हरी व्यवस्थित करावून घ्यावं लागते. हो आपण थांबून व्यवस्थित करून घ्यावं लागतं. हा मग आपणच करायचं. बरं बरं. तुम्हाला तसा अंदाज येतो की बाबा आज शेळी डिलिव्हरी येणार आहे, हा मग तसं काही तुम्ही लिहून ठेवता काय? नाही लिहून वेळ नाही. जे ज्यावेळी होईल त्यावेळी होईल. हा त्यांच्या आपण कसं म्हणतो शेळी 5 महिन्यांनी येते, होय. मग एकदा आपण बोकड दाखवला, कधी बोकड दाखवला हे आपल्याला कळत नाही, नाही निसर्गानंच होतं ते. आणि बरोबर ज्यावेळी हे होईल तसं हा. तुम्हाला तर कसा अंदाज ओळखता येतो की बाबा? आपण ते भोकड जे पाठ लागतंय की नाही हां. तेव्हा ते शिलीगावाला आलंय. बरं बरं. ज्या पद्धतीने आम्ही हे करतोय. ओळखून घेता. हा बरं बरं. आणि ही सगळ्या देशी शेळ्या आहेत. होय. तर मित्रांनो बघा, आता हे ऊस खातायत की पाला काय खातायत नाही ॲक्च्युली? ते याल आतले वेल खातायत. हा ऊस बिस काय खात नाही. बरं बरं बरं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ते वेल खातायत. हा आणि आतला जो वेल दिसतोय आपल्याला वाटेल की हा ऊस आहे, पण ऊसामध्ये जो वेल आलाय हा. त्या वेलातली पानं खातायत ते. हा. आणि हे जे सांगा हे सर्व देशी शेळ्या आहेत ना, हो पूर्ण देशी? हा. ह्याला काय असं पर्टिक्युलर जात नाही, नाही पूर्ण देशी शेळ्या? हा हो. बरं बरं. आणि कलर असे वेगवेगळे येतात, तर हे कशा पद्धतीने होतात कलर जे येतात शेळ्या? कलर ते बोकड जे कसं भरवेल तसं कलर हे पडतात. बरं. आपण तांबडा असेल म्हणजे तांबडी पिल्ली पडतात, काळे असेल म्हणजे काळी पिल्ली भेटतात. जसं बोकड आणि आई वडिलांची गुण येतात हा असं म्हणायचं हा तुम्हाला? हा. बरं बरं. आणि तर आता मला सांगा की मी ह्या चॅनलवर आपला सर्व आपली ह्या चॅनलची माहिती सर्व लोक पाहत आहेत, हो. तर त्यांना तुम्ही एक तुमचा अनुभव काय सांगू शकाल, कशा पद्धतीने शेळीपालन केलं की चांगल्या प्रकारे होऊ शकेल? हो ते एक 10 शेडं घेतले म्हणजे 1 बोकाड लागतं. बरोबर. आणि ते बोकड्यामुळं आपण भांडवल करू शकतोय, बरोबर. वाढवू शकतोय. बरोबर. हा आणि ते बोकाड जे नसलं हा. म्हणजे भांडवल नाही काय नाही. मग आपलं थोडंसं गणित चुकतं. बोकड महत्वाचं आहे. हा बरोबर. बोकड हे असणं गरजेचं आहे. हा हो पहिला बोकड पाहिजे, दुसरं नसलं चालतंय, तर बोकड पाहिजे. बरोबर आहे. मग बोकड असले म्हणजे आपणच भरवते, भांडवल तयार होतं. बरोबर. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे त्याच्यातलं महत्त्वाचा पॉईंट आहे हा की त्यांचं म्हणणं आहे की बोकड विकून चालत नाही. हा. आपण शेळी पालनामध्ये जे काही शेळ्या आता हे करतायत, हा. तर ते आपल्याला भांडवल वाढवण्यासाठी हा. आपल्या कळपात हा. बोकड असणं गरजेचं आहे. हो. आणि ते भांडवल कंटिन्यूस ठेवायचं, हा तर ते आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाचा हा फॅक्टर आहे. आणि विक्री करता हे साधारणतः तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये काय कुठले वजन धरता की शेळीचं बांधा बघून कसं नाही वजन बिजन काय करायचं नाही. हां. हाय राहायला ठिकाणाला माल ऐकायचा. बरं हा, बाबा. बाबा ह्यो माल मला पाहिजे. हां. हा एवढं किंमत सांगायचं हां. ते आपण घेऊन जातात. बरोबर आहे. हा चालेल. आणि शेळी म्हणजे सहसा तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणायचं की खाटीक लोकांना तुम्ही देत नाही, नाही फक्त जे घरगुती येतात त्या लोकांनाच हां. देऊन हे करता. हा
बरं बरं. म्हणजे तुम्ही एक प्रकारे ब्रीडिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, हां. तर ब्रीडिंग करता, हां. जे येतात त्यांना देतात. हो. तर मित्रांनो हे पहा, त्यांची वेगवेगळे शेळ्या आता सध्या आहेत, 14 शेळ्या आहेत. हां. तर आत हे ऊसामध्ये वेल खात आहेत हां. आणि सर्व नाही राहू दे काय अडचण नाही. नाही, बाहेर करतील सगळं. बरं बरं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं सर्व त्यांचं व्यवस्थापन करावं लागतं आणि अतिशय कष्टाचं असतं. दिवसभर त्यांना राबवून त्यांना ऊसामधून हे करून, तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे आता ऊसामधला पूर्ण वेल खातात. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशा पद्धतीने दिवसभर चरतायत. आपण जे बंदिस्त शेळी पालनामध्ये आपलं जे वेळापत्रक आहे, तर ह्यांचं वेळापत्रक दिवसा राहतं. म्हणजे सकाळी 10ला सोडलं की संध्याकाळी 6पर्यंत जे काही निसर्गाच्या पद्धतीने जो काही वेल, झाडोपाला, ऊस किंवा सर्व काही जे काही खाद्य मिळतं, तर ते खाद्य खात राहतात. आणि अशा पद्धतीनं आता बघा हे ऊसातला वेल खाऊन आलेले आहेत. आता ते दुसऱ्या ठिकाणी त्यांना न्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं ते वेल चारत आहेत आणि ह्या सर्व शेळ्या बघा त्यांच्या कितीशे धष्टपुष्ट आहेत. म्हणजे आपण आपल्याला तयार करायचं म्हटलं सुद्धा तरी प्रॉब्लेम आहे. हा बघा बोकड किती अतिशय देखणं आणि दणकट आहे. शेळ्यांचा बांधा बघा, शेळ्यांची उंची बघा, शेळ्यांचा कलर बघा, शेळ्यांची हाईट बघा. हे सर्व निसर्गाच्या पद्धतीनं चालल्यामुळं त्यांची शरीरवृष्टी बघा, हे सर्व त्यांचे कळप बघा, अतिशय चकाकी आहे. आता हा बोकड येतोय बघा, किती चकाकी आहे, हाईट आहे. सर्व गोष्टी अतिशय निसर्गाच्या पद्धतीने झालेल्या आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही माहिती मी तुम्हाला एक पारंपरिक कसं शेळीपालन असते त्याविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.